तर मित्रांनो इथे आता आपला छान कांदा ब्राऊन कलर आलेला आहे, परतून झाला. तर मी तो काढून घेते. आता मी खोबरं परतून घेते. तर मित्रांनो आता मी इथे खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे. खोबरं पण आपल्याला थोडंसं लालसरच कलर येऊ द्यायचा आहे, जास्त लाल पण नाही, मीडियम. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान आता आपलं खोबरं सुद्धा भाजलं जात आहे. तर मित्रांनो आता आपण टमाटर सुद्धा फ्राय करून घेऊया. तर मित्रांनो मी इथे टमाटे सुद्धा फ्राय करून घेते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान आता आपले अंडे बॉईल झालेले. आता आपण याचे साल काढून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान अंडे बॉईल सुद्धा झालेले आणि 6 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे 6 अंडे मी बॉईल करून घेतलेले आहेत. इथे अंडे आपले बॉईल झालेले आहेत. तुम्ही बघू शकता आता मी याचे साल काढून घेणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी ते अंड्याची साल सुद्धा काढून घेतलेली आहे. आता मी हे अंडे तेलामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहे. तर मित्रांनो आपल्याला हे अंडे तेलामध्ये फ्राय करण्याआधी अंड्याला आपल्याला इथे मी कट मारून घेते, म्हणजे ते छान फ्राय होतील तेलामध्ये. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या अंड्याला अशी कट मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी कट मारून घेते, म्हणजे छान अंडे आपले फ्राय सुद्धा होतील आणि भाजी पण खूपच छान लागेल. तर मित्रांनो आता मी इथे कढई ठेवलेली आहे तपायला. त्याच्यामध्ये मी आता 1 पळी तेल टाकणार आहे. जास्त नाही टाकायचं आपल्याला तेल, 1च पळी टाकायचं आहे. तर मित्रांनो इथे आपलं छान आता तेल गरम झालेलं आहे. आता मी इथे अंडे फ्राय व्हायला टाकते आणि आपल्याला अंडे बारीक गॅसवरती फ्राय होऊ द्यायचे आहे. तर मित्रांनो आता मी इथे अंडे फ्राय व्हायला टाकलेले आहेत. आपल्याला हे अंडे थोडे बारीक गॅसवरती फ्राय होऊ द्यायचे आहेत. तर मित्रांनो आपण जो आता मसाला भाजून घेतला होता तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटण करून घेणार आहे. तर मी इथे थोडीशी कोथिंबीर सुद्धा धुवून याच्यामध्ये ऍड केलेली आहे. कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्या वाटणामध्ये वाटून घ्यायची आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान आपले अंडे फ्राय झालेले आहेत. त्याला छान ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छान अंडे फ्राय झालेले आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे छान अंडे फ्राय झालेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर मित्रांनो आता मी फोडणी द्यायला सुरुवात करते. इथे छान आता आपलं तेल तपलेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये 1 तेजपत्ता ऍड करते. आता आपण जो मसाला वाटून घेतलाय तो मी आता याच्यामध्ये ऍड करते तेलामध्ये. तेल आपलं गरम झालेलं आहे छान. तर मित्रांनो आता मी तेलामध्ये मसाला ऍड केलेला आहे. आता मसाला आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचा आहे. आता मी त्याच्यामध्ये 1 चमच अद्रक लसूणचा पेस्ट ऍड करते. तर मित्रांनो मी इथे 1 चमच आता अद्रक लसूणचा पेस्ट ऍड केलेला आहे. आता हे पण मी मिक्स करून घेते. तर मित्रांनो इथे छान आता आपला मसाला फ्राय झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि छान तेल सुद्धा सुटलेलं आहे. आपल्याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला.
मित्रांनो आता मी त्याच्यामध्ये 1 चमच लाल तिखट ऍड करते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमच हळद ऍड करते आणि 1 चमच आमचा जो घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते। आणि आता मी याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला सुद्धा ऍड करते। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तर मित्रांनो इथे छान आता आपला मसाला फ्राय झालेला। तर मित्रांनो आता आपण जे अंडे फ्राय करून घेतले होते ते आता मी त्याला मसाल्यामध्ये ऍड करते। आता मी त्याच्यावरती छान बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करते। तर मित्रांनो आता मी इथे थोडंसं पाणी ऍड करते। तर मित्रांनो हे बघा मी इथे आता पाणी ऍड केलेलं आहे। मित्रांनो हे बघा इथे आता आपली भाजी तयार आहे। तुम्हाला जर घट आवडत असेल तर तुम्ही घट ठेवू शकता। आमच्या इथे थोडी पातळ लागते त्याच्यामुळे मी इथे थोडंसं पाणी ऍड करते। तर मित्रांनो आता मी इथे चवीनुसार मीठ ऍड करते। तर मित्रांनो आता मी इथे मीठ ऍड केलेलं आहे चवीनुसार। आता हे छानपैकी मी हलवून घेते आणि याला 5 ते 10 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती छान उकळू द्यायची आहे भाजी। आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ऍड करते। आता मी याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती झाकून ठेवेल म्हणजे छान कलर पण येईल भाजीला आता। तर मित्रांनो हे बघा इथे आता आपली छान भाजी तयार झालेली आहे। अंडा कढी धाब्यावरची स्पेशल झणझणीत अंडा कढी तयार झालेली आहे। किती छान ग्रेव्ही सुद्धा आलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे आता आपली भाजी अंडा कढी रेडी आहे खाण्याकरता। तर मित्रांनो इथे आता आपली ढाब्यावरची स्पेशल झणझणीत अंडा कढी तयार झालेली तुम्ही बघू शकता। खायला पण खूपच टेस्टी आहे। त्याचबरोबर मी खायला इथे कांद्याची पात सुद्धा घेतलेली आहे, चपाती घेतलेली आहे आणि थोडी मेथीची भाजी सुद्धा घेतलेली आहे। त्याच्यासोबत ते खायला खूपच टेस्टी लागते। तर तुम्ही बघू शकता इथे किती छान आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे। नाही समजलं मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमचे असेच नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।